नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि बिग बॉस मराठी पर्व 6 सुरू आहे जोरदार. त्याच्यामध्ये तंटे राडे सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्यात नुकताच टोळीमध्ये पक्षप्रवेश करत होता परंतु तो बाहेर आला. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. ओमकार आपल्यासोबत आहे आता. असे अनेक कमेंट्स आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळेल, कारण तुझं आणि विशालची जी तुमची जोडी जमली होती आणि विशाल तुला खूप इन्फ्लुएन्स करत होता असं त्यात दिसलं. आणि नंतर अनेक गोष्टी घडल्या. एक वेगळ्या पद्धतीचा ओमकार, एक वेगळा माइंडसेटने ओमकार दिसायला लागला होता. सो तो ओमकार बदलण्याच्या ह्याच्यात होता का असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. बेसिकली मला टोळी जॉईन कधीच नव्हती करायची. भाऊ प्रत्येक आठवड्याला येऊन बोलतात की ओमकार तुम्ही दिसत नाही आहात. तरी पण माझा असं 1% पण झाला नाही की मी टोळी जॉईन करीन तर मी दिसीन किंवा असं काय करीन तर मी दिसीन. असं कधीच नव्हतं माझं. आणि मी नेहमी टोळीच्या ऑपोजिट, रुचिता असू दे किंवा विशाल असू दे किंवा रोशन असू दे, सगळ्यांच्या अनुश्री असू दे, मी अख्ख्या टोळीच्या ऑपोजिट नेहमीच बोलतोय. आता तुम्ही यायच्या आधी पण बघितलं असेल माझं आणि रोशनचं वाजलंय. तर मी टोळीमध्ये जाणं शक्यच नव्हतं. आणि विशाल आणि माझं जे बॉन्ड झालं होतं ते पट्ट्यामुळे झालं होतं. आमची काही गोष्टी मॅच होतात, वाईव्स मॅच होतात आमचे. परत काही आम्ही जिम करतो, आमचं डाएट सेम आहे. तर या सगळ्या गोष्टी मी ऍडजस्ट करून घेतल्या होत्या. आणि प्रश्न राहिला इन्फ्लुएन्स करायचा. तर इन्फ्लुएन्स तर मी कोणाशी होत नाही लवकर. त्याच्या काही गोष्टी आवडायच्या मला, जसं स्ट्रॅटेजी करतो, काही गोष्टी करतो, तर त्या सगळ्या आवडायच्या. तर मी ते ऐकून घ्यायचो. तर तेच मी त्याच्या अपोजिटला वापरणार होतो पुढच्या वीकमध्ये. म्हणून मी सगळं ऐकायचं होतं. मी जास्त बोलत नव्हतो त्याच्यासोबत, कारण तो जो स्ट्रॅटेजी केली आहे त्याने, तो सांगायचा मला, मी त्याच्याकडून काढून घ्यायचो. सो हाच माझी स्ट्रॅटेजी होती की त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकणं, मग पुढच्या वीकमध्ये तेच सुनावणं असं ते माझं होतं डोक्यामध्ये. पण अनफॉर्च्युनेटली मीच बाहेर आलो. पण असं काय टोळीमध्ये वाईट काय? कारण आता याच आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यावरती टोळीचं खूप कौतुक केलं गेलं. टोळीचं कौतुक होतंय, नो डाऊट. पण कसं होतं की नुसतं चाव करणं किंवा रोशन तर काय पहिलं म्हणजे बोलत नाही, मुद्द्याचं बोलत नाही किंवा काय बोलत नाही, ते पण मला खटकतं कुठेतरी. आणि एक विशालचा स्वभाव आहे की रूल करणं किंवा काय करणं, तर मला ते आवडत नाही, कोणी कोणावर रूल केलेलं. सो म्हणून मी टोळी जॉईन नाही करत आहे. आणि टोळीचं कौतुक होतंय कारण तेच मुद्दे देतात घरामध्ये. जी दुसरी ग्रुप आहे, दुसरं जे आहेत इंडिव्हिज्युअल जे पण खेळतात, ते काहीच मुद्दे देत नाही घरामध्ये. चोरीचा असू दे किंवा काही असू दे, त्या टोळीचा हात असतो प्रत्येक मुद्द्यामध्ये. म्हणून ती टोळी स्ट्रॉंग आहे आणि त्यांचा एकता आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचा भाऊ नेहमीच कौतुक करतात की तुमच्यामध्ये खूप एकता आहे, तुम्ही खूप सगळं करतात. तुम्ही भांडणं जरी केले एकमेकांमध्ये तरी तुम्ही एकत्र येतात. तर ग्रुपमध्ये असं नाहीये की तुम्ही भांडणं केले तर तुम्ही वाईट आहात, एकमेकांशी बोलणार नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर ते टोळीमध्ये होत नाही. त्याच्यामुळे भाऊ नेहमीच टोळीचं कौतुक करतात. मग आता टोळी ज्या पद्धतीने खेळतीये आणि जवळपास तुमची दुसरी बी ग्रुप जो आहे तो इतका मोठा आहे. आता भाऊने सुद्धा असं म्हटलं की तुम्ही जवळपास 11 जण असताना हे 4 लोक तुमच्यावरती भारी पडतात आणि तुमच्यातले 7 लोक नॉमिनेट होऊ शकतात आणि फक्त नॉमिनेट नाही तर एलिमेंट सुद्धा होत आहेत. सो मग तुझं ह्या बाबतीतचं काय व्ह्यू आहे? जो दुसरा ग्रुप आहे, जसं मी बोलले टोळी आणि त्याच्या ऑपोजिटला, तो ग्रुप नाहीये. हम्म. कारण जेव्हा वेळ येते टोळीच्या ऑपोजिट उभं राहायची, तेव्हा ते सगळे येतात, सगळे एकत्र होतात. बाकी जेव्हा टोळी जाते बाहेर, तेव्हा हे सगळे आपल्यामध्येच खेळत असतात, एकमेकांची बिचिंग करणार, एकमेकांच्या विषयी बोलणार. तुम्ही मला कधी बिचिंग करताना नसेल बघितलं. तुम्ही जर गेम बघितला तर मी कोणाविषयी बिचिंग नाही करत. जे त्यांना मी आपलं मानलंय, ज्यांना घेऊन खेळतो आपण, त्यांच्याविषयी मी बॅक बिचिंग कधीच नाही केली आहे, नाही करणार पुढे. तर तेच मला वाटतं की सगळ्यांनी तेच केलं पाहिजे होतं की कोणाविषयी बॅक बिचिंग नाही. टोळीच्या ऑपोजिट सगळ्यांनी मिळून खेळा, एक ग्रुप बनवून किंवा एक स्ट्रॉंग जे आहेत, एवढी बहुमत आहे, म्हणजे बरेच जण आहेत आणि टोळीमध्ये खूप कमी आहे. तर ते कुठेतरी दिसलं नाही, कारण ग्रुपमध्येच बरेच ग्रुप बनलेत. ते नव्हतं केलं पाहिजे, त्यांनी एकता ठेवली पाहिजे होती बस. आणि जो आयुष आणि माझा तो वाद झाला, त्याच्यानंतर तर मी इंडिव्हिज्युअल खेळायला लागलो, सगळ्या गोष्टी मला कळायला. त्याच्यामुळे मी त्या ग्रुपमध्ये नव्हतो, दुसऱ्या समोरच्या ग्रुपमध्ये मी इंडिव्हिज्युअलच खेळत होतो. मला थोडंसं अवांतर असं बोलायचं की तुझा जो बॅकग्राऊंड जो आहे, तू एक हेअर स्टायलिस्ट आहे आणि तुझं स्वतःचं सॅलॉन तू चालवतोस बाहेर आणि सोबत तू इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे, रील्स करतोय. तुझ्या आईसोबतचे रील्स खूप छान व्हायरल झालेले आहेत. मग जेव्हा या घरात यायचं होतं तेव्हा आईला सांगितलं होतंस का आणि आईचा काय सल्ला होता? आईला मी सांगितलं होतं, पण जायच्या 2-3 दिवस अगोदरच सांगितलं होतं. हा. कारण घरच्यांचं कसं मला माहिती आहे की जर मी कधीच त्यांच्याकडून परमिशन घेत नाही की मी जाऊ का किंवा काय करू का. त्यांचा नेहमी होकारच असतो, तू जे करशील ते बरोबर करशील, त्यांचं नेहमी असं असतं. तर मला विचारायचं असं वाटलं नाही आईला, कारण आई पण शो कधी बघत नाही, तिने पहिल्यांदा बघितला असेल बिग बॉस. तर पण विचारतो मी घरच्यांना.
बेसिकली विचारणं नाही बोलत, त्याला सांगणं म्हणतात. तर मी नेहमी त्यांना सांगत आलोय की मी हे करतोय, मी ते करतोय. तेच आहे. आईने तिचा सांगितल्यावरती काय हा तिचा सल्ला हेच होता की कोणाशी भांडू नको, कोणाशी काय वाद नको घालू, पण मग करणार काय शो मध्ये जाऊन, असं होतं. तिचा तो सल्ला, कोणाशी भांडू नको, प्रेमाने राहा. तिला काय प्रेमाने राहा, प्रेमाने राहिलं तर बाहेर येणार, हे तिचा तो सल्ला होता आधी. मग आता आईशी बोलणं झालंय का बाहेर आल्यानंतर? आता बोलणं झालं, आता ती बोलते तू अजून भांडला पाहिजे होता, आता एकदम ऑपोजिट बोलते, आता तू अजून कोणाला हे केलं पाहिजे. आता मी हो माहितीये मला, ठीक आहे, आता काय. But थोडा late जेव्हा- कळला गेम, हा. बट कळला. येस येस, जवळपास 4 आठवडे तो होताच त्याच्यामध्ये, आणि सुरुवातीचे 2-3 आठवडे तर समजायला तुला गेले हो. असतील, आणि एक आउटसायडर असल्यामुळे पुन्हा त्या सगळ्या गोष्टी मॅच करून घेणं थोडासा Right, difficult हे होतं. परंतु जे सगळे त्यातले सदस्य होते, हो. तुला जेव्हा तू पहिल्यांदा सगळ्यांना इकडे भेटलास, त्यांच्याशी बोललास, प्रत्येकाची एक वेगळी सायकोलॉजी, प्रत्येकाचा एक वेगळा गेम प्लॅन आहे. तुझा साधारण गेम प्लॅन काय होता त्यांच्या सगळ्यांच्या बाबतीतला? तुझा ठरवलेला गेम प्लॅन तू तिकडे करू शकलास का, की जेव्हा तू सगळे कंटेस्टंट्स पाहिले त्याच्यानंतर पुन्हा तो बदलला? काय होता? माझा गेम प्लॅन बेसिकली असं मी ठरवून नव्हतं गेलो की मी कुठला कॅरेक्टर धरीन किंवा मी असं करीन. माझा प्लॅन होता की ऑल इन वन, म्हणजे मी किचन मध्ये पण काम करतोय. 90 घरामध्ये 50% जेवण मी बनवायचो. हो. नाश्ता असू दे, लंच असू दे, डिनर असू दे, कॉन्ट्रीब्युशन माझं असायचं. हम्म. सगळ्यात असं हे होतं घरामध्ये, सगळ्यात फास्ट कांदा मीच कापायचो तिकडे, असं आहे. तर मी तिकडे पण दिसलोय, ते पण मी काम करत होतो. परत टास्क मध्ये माझा 100%, तुम्ही बघितलं तर 99% टास्क मीच जिंकलोय. घरात जिकडे भांडणं असो किंवा काय असतं, सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. पण मी असं प्लॅन नव्हतं केला. माझे सगळे साईड मला दाखवायचे होते त्या गेम मध्ये. फक्त अँग्री होते, फक्त रागवतोय ते पण नाही. माझी इमोशनल साईड पण दिसली आहे लोकांना की हा रडतो पण. हा, तर हे सगळं मला दाखवायचं होतं गेम मध्ये. एवढी हीच माझी स्ट्रॅटेजी होती की सगळीकडून ओंकार दिसला पाहिजे बस. ओंकार किचन मध्ये काम डेफिनेटली करत होता, परंतु Right. किचन मध्ये भांडणं जास्त बाहेर एपिसोड मध्ये दिसतात, काम करताना दिसत नाही. हे ओंकारला Right. माहिती नव्हतं का? हे मला माहिती होतं की भांडणं जास्त बाहेर होतात तर बाहेर. बट मला जो दिला होता, म्हणजे असं की माझा तो काम होता, मला आवडतं लोकांना खायला करायला किंवा बरं. बनवायला, तर ते माझं काम मी नीट करत होतो. जिकडे मला बोललं पाहिजे तिकडे मी जेवण सोडून पण बोललेलो आहे. बस एवढंच आहे, बाकी त्याच्याविषयी मला जास्त काय वाटत नाही. गेम मध्ये जेव्हा ओंकार खेळत होता त्यावेळेस अनेकदा आम्ही पाहिलेलं आहे, भांडणंही झालेली आहेत, हातापाई सुद्धा झालेली आहे त्याच्यामध्ये. रोशन आणि तुझ्या बाबतीत किंवा असेल, किंवा सुरुवातीला विशालच्या ह्या संदर्भात असेल. सो जेव्हा तू टास्क करत होता तेव्हा टास्क समजल्यानंतर तुझं थॉट प्रोसेस काय असायची त्याच्यामध्ये? जेव्हा टास्क समजतो तेव्हा आपण विचार करतो की आपल्या ग्रुपमध्ये पहिला कोण आहे, काय कोण कसं खेळणार आहे. तर त्या हिशोबानेच मी डोक्यात एक गेम बनवायचो की या बेसिकली 8चा ग्रुप आहे, 8-8चा, तर 4-4 करून किंवा 3-3 करून जायचे लोक. तर तसा प्लॅन होता माझा बेसिकली आधी, की जसं की विशाल जातोय तर मी जाणार त्याच्या ऑपोजिटला. कारण जर तो एकटा गेला तर तो धुमाकूळ घालेल आणि दुसऱ्या टीमला, आमच्या टीमला आउट करेल. तिकडे मी जातो तर तो मेंटेन, तो आपल्या लिमिटमध्ये राहतो, जास्त हातापाई करत नाही, आणि आमच्या दोघांचं जे पण काय आहे ते होतं. ते फेअर वाटतं मला. आणि जर स्ट्रॅटेजी तीच असते माझी बेसिकली, की जो स्ट्रॉंग प्लेअर असेल त्याच्या ऑपोजिटला मी खेळेन, एवढंच होतं स्ट्रॅटेजी गेम मध्ये तरी. येस. पण जेवढा तू गेम खेळलायस त्याच्यानुसार त्याच्या बदल्यात तुला तसं विशेष काही मिळालं नाही, आणि तेव्हा तू जास्त ग्रुपचा विचार केला किंवा तुझे जे सगळे सवंगडे होते त्यांचा तू जास्त विचार केलास. परंतु आता रिसेंटली जो चावीचा टास्क झाला तिकडे तू फर्मली स्वतःचा विचार केलास, आणि तू आणि विशाल या दोघांनी चावी मिळवली. सो मग हे स्वतःसाठी खेळलं पाहिजे हे समजायला इतका वेळ का लागला ओंकारला? स्वतःसाठी खेळलं पाहिजे हा टाइम लागला मला, कारण मी खूप भावना इमोशनल आहे. सो मी त्या साईडमध्ये थोडंसं गेलो होतो की जो ग्रुप आहे आमचा, कारण कसं होतं की विशाल वन साईड त्यांचा ग्रुप सांभाळत होता, आणि या साईडला कोणच नाही, स्ट्रॉंग ॲज अ प्लेअर कोणच नव्हतं, मी होतो. मला असं वाटतं की यांच्या पाठीशी उभं राहावं, की सगळ्यांसाठी खेळावं, ग्रुपमध्ये खेळावं. कारण जर विशाल आणि रोशन एका साईडला येत आहेत तर तुमच्या साईडला कोण आहे हे त्यांना कळत नव्हतं. आणि ते मला कळत होतं की जर एकटा विशाल आणि रोशन खेळतोय तर तुमच्यातलं कोणीही टिकणार नाही, पण हे त्यांना कळत नव्हतं. आणि मी त्यांच्या साईडने खेळत होतो, मी ग्रुपसाठी पण खेळलोय. पण नंतर जेव्हा नॉमिनेशन आले तेव्हा सगळ्यांचे खरे रंग मला दिसले. जेव्हा मला नॉमिनेट करत होते त्यांना ते नव्हतं करत की ते स्ट्रॉंग प्लेअरला नॉमिनेट करतायत, त्यांच्याकडून जो खेळत होता तर त्यांनी ते केलं, आणि मी मग पूर्ण घरच्यांच्या ऑपोजिट गेलो. मग तेच म्हणून त्याच्यामुळे एवढा टाइम लागला मला. जर हे आधीच झालं असतं, त्यांनी आधीच मला नॉमिनेट केलं असतं, सगळ्यांचे खरे रंग मला दिसले असते लवकरच, तर मला लवकरच वेगळा ओंकार बघायला दिसला असता. डेफिनेटली. तू असं म्हणालास की तू इमोशनल आहेस, आता म्हणालास तू तुझ्या लोकांना घेऊन भावनिक आहेस, हे दिसलं देखील. म्हणजे आयुष संजीवच्या बाबतीत तुझं जे कनेक्शन इतक्या लवकर ते जमलं होतं,
आणि त्यासाठी तुझ्या डोळ्यातून अश्रू सुद्धा आलेले होते. सो बिग बॉस हा खेळच असा आहे का की इतक्या लवकर तिकडे लोकांसोबत नाती जुळतात आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी घडत जातात? कारण प्रत्येकाचा बघा वेगळा स्वभाव असतो. मी फ्रेंड्सला घेऊन थोडासा ऑब्सेस आहे, म्हणजे मला मित्र पाहिजे आजूबाजूला, कुठेही जाऊ मित्र पाहिजे आजूबाजूला, ते कम्फर्ट लेवल असतो. आणि जसं मी बोललो सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत, तर माझं असं आहे की मला फ्रेंड्स पाहिजे जसं मी बोललो. तर आपल्याला तिकडे आई वडील नसतात, पहिलं म्हणजे केअर करायला कोण नसतं. सो तिकडे जो लवकर केअर करतो, लवकर जे अटॅच होतं, त्यांच्याशी बॉन्ड लवकर होऊन जातं. जसं की मी बोललो पहिला मित्र होता आयुष, तिकडे कोण नव्हतं माझ्याशी एवढं बोलत, आयुष जास्त बोलत होता, तर मला तो जवळचा वाटला होता. तर तेच होतं घरामध्ये की कोण नसतं तुम्हाला सांभाळायला, तुम्ही एकटे असतात, तुम्हाला जो फ्रेंडशिप होते तीच असते तिकडे. तेच झालं माझ्यासोबत. मग असे किती लोक ज्यांच्यासोबत तुझी खूप छान घट्ट मैत्री झाली? घट्ट मैत्री माझी झाली सोनाली सोबत होती, आयुष सोबत होती, राकेश बापट. आम्ही सगळे एकत्र बसायचो, एकत्र आमचे थॉट शेअर करायचो, तशी ती फ्रेंडशिप होती. त्या बात आहे. शेवटचं मला असं तुला विचारायचं की आत्ताच बाहेर येण्याआधी जो एक टास्क झाला, फुल्ली मारायची होती चेहऱ्यावरती, आणि तिकडे रोशन आणि तुझ्यामध्ये एक वाद झाला, आणि तिथून तू बाहेर पडत असताना तुझ्याकडून त्या शर्टाला पाय लागला. आता प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की तू इंटेन्शनली ते केलं, तू मुद्दाम त्या शर्टाला पाय मारला. तर प्रेक्षकांना तुझं काय सांगणं त्या संदर्भात? तर प्रेक्षकांना माझं एवढंच म्हणणं आहे की जर मी ते पायाने उडवलं असतं तर ते खूप मी लांब फेकून दिलं असतं, किंवा मी पाण्यात टाकलं असतं, किंवा भलतीकडे उडून दिलं असतं, किंवा उचलून त्याच्या तोंडावरती मारलं असतं रागामध्ये. एवढी हिंमत आहे माझ्यामध्ये. तर ते पायामध्ये आलं माझ्या, आणि ते मी थोडंसं हल्लो, पण तिकडे पायात अडकल्यासारखं झालं मला. ते उचललं मी हाताने आणि त्याला दिलं. तर जर मी मुद्दाम केलं असतं तर मी रागामध्ये त्याला हातात पण नसतं दिलं, ते हातात घेऊन कुठेतरी उडवलं असतं. म्हणजे त्याला मी दिलं, ते लिटरली हाताने उचलून दिलं, पण पायाने त्याला असं पण नाही केलं, मी त्याला नीट उचलून दिलं. सो ते इंटेन्शनली नव्हतं, ते चुकून झालं होतं ती गोष्ट. मी त्याला तिकडे पण बोललो ही चुकून झालंय, पण तो वेगळ्याच ह्याच्यामध्ये जातो, त्याला कळत नाही गोष्टी काय आहेत. तेच आहे. ओके. जाता जाता मला एक सांग की आता इतके तुझ्या नाते तिकडे जमले, तू खूप इमोशनल आहे असं म्हणतोयस. सो बिग बॉसच्या घराच्या बाहेर त्यातले जे काय सदस्य असतील त्यांच्यासोबत कशा पद्धतीने तुला नाती जोपासायला आवडणार आहे? नाती सेम राहतील. जसं की आयुष माझा चांगला मित्र आहे, तो तसाच राहणार आहे. जसं की सोनाली माझी फ्रेंड आहे, तिला पण मी भेटायला जाईन काही टायमानंतर. राकेश बापट माझा मोठ्या भावासारखा आहे. जसे मी आज सल्ले घेतले त्याचे, तसे बाहेरही सल्ले घेईल मी त्याचे लाईफमध्ये पुढे. कारण त्याने खूप मूवीज केल्या आहेत, खूप एक्सपिरियन्स आहे त्या माणसाला. सो मी ते एक्सपिरियन्स घेऊन माझ्या लाईफमध्ये कसा यूज होईल त्या गोष्टीचा, याचा मी प्रयत्न करेन. डेफिनेटली. आणि एक गोष्ट असं की तू आउटसाइडर होतास, आता इनसाइडर झालेला आहे. इंडस्ट्रीमध्ये तुझं पदार्पण झालेलं आहे बिग बॉस थ्रू. सो यापुढे इंडस्ट्रीमध्ये मग फिल्म असेल, मालिका असेल, या सगळ्या इतर माध्यमांमधून तुला कार्यरत राहायला आवडणार आहे का? नक्कीच. मला असं एक टार्गेट आहे की मला सगळे रियालिटी शोज करायचे. कारण जेवढं मी केलंय एका महिन्यामध्ये, मला खूप बाहेरून मी बघतोय खूप प्रेम भेटतं जनतेचं. ते मला खूप असं आवडायला लागलंय आता. तर मला अजून प्रेम घ्यायचंय लोकांचं, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून दिसायचंय, लोकांपुढे यायचंय. कसा ओंकार आहे, कसा काय आहे. मला टास्क खेळायला खूप आवडतात, जसं मी बघितलं असेल. तर ते तुम्हाला मालिकेत नाही भेटणार टास्क खेळायला, तर ते मला रियालिटी शो मधून करायचंय. लोकांना दाखवायचंय ओंकार अजून काय काय गोष्टी करू शकतो. तेच आहे. बघायला तर भेटतील तुम्हाला ओंकार सगळ्या वेळेने. या क्या बात आहे. आणि बाकी तुझं इंस्टाग्राम किंवा तुझे रील्स वगैरे, त्याच्यामधून तर तू प्रेक्षकांना छान पद्धतीने प्रेरणा देतोच आहेस, इन्फ्लुएन्स करतोच आहेस. तुझा हा प्रवास असाच उत्तरोत्तर वाढत जावं अशा आमच्याकडून तुला शुभेच्छा. आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.